समाजातल्या घटकांना जोडता जोडताही राजकारण करता येतं. राजकारण म्हटलं तर फक्त एकमेकांवर कुरघुड्या करणं, नकारात्मक गोष्टी करणं इतकंच गरजेचं नाहीये, तर सकारात्मक दृष्टीनं सुद्धा पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करता येतं. हा आदर्श ज्यांनी आपल्याला घालून दिला, जो पायंडा ज्यांनी घालून दिला, त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे आदरणीय बाळासाहेब पाटील. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं कुठलाही राजकीय पक्ष असो, त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. खऱ्या अर्थानं राजकारणात आझाद शत्रू व्यक्तिमत्व ज्याला म्हणू शकतो, की जातीपाती पलीकडे जाऊन, धर्मापलीकडे जाऊन, राजकीय पक्षांच्या भेदाभेदी पलीकडे जाऊन ज्यांनी माणसं जोडण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी प्रयत्न ठरला, असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब पाटील. म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षात आपण जर का विचारलं तर अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी लोक कदाचित मिळू शकतील, कदाचित तीही मिळणार नाहीत की जे कुठेतरी नकारात्मक बोलतील. 99.99% मंडळी त्यांच्याविषयी चांगलंच बोलतील, सकारात्मक बोलतील, त्यांच्या समाजकारणाचे निलेश सुनील पाटील असं माननीय रक्तदाते. त्यांचा वाढदिवस जेव्हा असतो तेव्हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर सुद्धा एक नैतिक जबाबदारी असते की तो वाढदिवस त्या दर्जाचा होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण बघतो की 3-4 दिवसांपासून अनेक सामाजिक उपक्रमांची मालिका सुरू आहे. आज सुकापूरमध्ये आमचे युवा सहकारी की ज्यांनी युवांना जोडण्यासाठीचा एक वेगळा आदर्श घातलेला. खरं तर समाजकारणाचा वारसा ज्यांना वडिलांकडून मिळाला, आदरणीय स्वर्गीय एकनाथ शेठ भोपी यांच्या कार्याचा गवगवा, कार्याचा विस्तार हा संपूर्ण पंचक्रोशीत त्या ठिकाणी आहे. आणि त्यांचा हा वसा आणि वारसा घेऊन त्यांचा हा सुपुत्र श्रीनाथ भोपी हा ताकदीनं त्या ठिकाणी जनसामान्यांच्या कल्याणासाठी काम करतो. आणि त्यामुळे आज या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, नेत्रचिकित्सा शिबिर असेल, या माध्यमातून मला सामाजिक उपक्रम साकारायचा आहे. आदरणीय बाळासाहेब पाटीलजींचा वाढदिवस असेल तर तो वेगळ्या पद्धतीनं सेलिब्रेट करण्यापेक्षा मी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साकार करीन, असा संकल्प श्रीनाथनी केला, त्याच्या सहकार्यांनी केला. आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी साकारला जातोय. श्रीनाथ, मी मनापासून तुझा आणि तुझ्या सहकार्यांचं अभिनंदन करतो. खूप चांगला उपक्रम या ठिकाणी आपण साकारला. अनेक नागरिकांना या ठिकाणी जोडण्याचं काम आपण करताय. आणि श्रीनाथ भोपी असेल, त्याच्या परिवारातली मंडळी असतील, त्या सगळ्यांच्याच माध्यमातून